ओळी माझा ना मूडच ऑफ झाला असतो बघ. मला ना खूप चिडचिड होत असते. ज्या माणसाला इथे बोलवण्यासाठी आपण एवढं प्लॅनिंग केलं, एवढं डोकं लावलं, याचा काय उपयोग झाला असतो का? सांग ना, उपयोग झाला? शेवटी जे व्हायचं तेच झालं असतं बघ. आय एम व्हेरी सॉरी अभि, मला नव्हतं माहित आणि मला बबलू काका घेऊन आला. सॉरी ना प्लीज. अगं ओवी, तू रडू नको म्हणतो मी. यात तुझी काही चुकी नसते. तुझ्या बाबाला नक्कीच काहीतरी महत्वाचं काम पडलं असणार आहे, म्हणून ते आले नसतात बघ. अबीर, आपल्याकडे अजून 3 दिवस असतात. तू काहीतरी विचार कर ना, काहीतरी कडक आयडिया काढ ना. अशी काढ की बाबा येते येणार म्हणजे येणारच. बर, आता मला माझा जेम्स बॉन्ड बाहेर काढावं लागेल. मुलांनो, ए बनवा लवकर. परत या चला. ए यार ए इथे लक्ष द्या. आत रूम आहे फ्रेश व्हायला. आधी फ्रेश व्हायचं आणि मग खेळायला बाहेर यायचं. कळलं? जा लवकर, जा आता फ्रेश व्हायला. हळू. अरे बापरे व्यंकटेशजी, आता 3 दिवस तुम्हालाच मला सांभाळावं लागणार आहे. सावली, मी तुला मगाशी मोठ्या तोऱ्यात म्हणलं की ग, या मुलांना मी सांभाळून म्हणून. ही मुलं देवाघरची फुलं असतात, पण ही देवाघरची फुलं नसतात ग. ही तर गुलाबाची फुलं. यांचा एक एक काटा आपल्याला 3 दिवस टोचत राहणार म्हणतो मी. मी तर म्हणतो तूच सांभाळ मला आता. आलिया भोगासी असावे सादर. चला चला. मम्मा, हॅलो कर ना, माझे केस दुखतात. नाहीतर जा, मी नाही रेडी होणार. शुभ्रा, काय झालं तुला? सकाळपासून बुनबुन बुनबुन लावलीस. सरळ बघ. तुला माहिती आहे काय झालंय ते? नाही माहितीये बाळा तुला काय झालंय ते. सांग ना माझे बाबू. ती ओवी मस्त कॅम्पला गेली. मला का नाही पाठवलं? मला पण जायचं होतं. ती गेली पण रिटर्न थोडी नाही येणार आहे. म्हणजे मी तुला नेक्स्ट टाइम एकदम मस्त कॅम्पला पाठवणार, तिच्या पण पेक्षा भारी कॅम्पला. ओके, प्रॉमिस. आता शहाण्या बाळासारखं वाग, माझ्यावर रुसायचं नाही. हॅलो, बोल रे, पोचलायस का तिकडे? हो मॅडम, अगदी वेळेवरच पोचले. आणि ते तुमचं पार्सल, आय मीन ती ओवी माझ्या नजरेसमोरच आहे. असंच लक्ष ठेव फक्त तिच्यावर. आज मी तुला कमांड देईपर्यंत तू व्यवस्थित कडक नजर ठेवायची तिच्यावर. कळलं? ते ठीक आहे, पण त्या ओवीसोबत ती सावली सुद्धा हिंडते इथेच. तिचं काय करायचं की तिला पण उचलू? ए, पुढचा शहाणपणा कोणी करायला लावलाय? मी जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. मी तुला कमांड देईपर्यंत काहीही हालचाल करायची नाही. माझा सगळा प्लॅन फ्लॉप करून ठेवशील बाबा. तुझा नासका मेंदू वापरू नकोस. कळलं? चल आता मी करते तुला थोड्या वेळाने फोन. मी जरा बिझी. मम्मा, कोणाचा फोन होता? कोणावर लक्ष ठेवायला सांगितलंस? हो सासूबाई, तुम्हाला किती वेळा सांगितलंय मोठ्यांच्या गोष्टींमध्ये बोलायचं नाही. सगळ्यात नसत्या चौकशा हव्या असतात तुला. इतकं सुद्धा माझ्यावर जायची गरज नव्हती शुभ्रा. तू गुड कॉलेज ना, जा ना बाबू, खेळायला जा. मम्मा, तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. माझी आई काही नाही लपवते बाई, खरंच. जा, ब्रेकफास्ट रेडी आहे, तू खायला जा बरं. ही मोनिका पण आहे ना, घाबरट आहे, घाबरट. हिला काय माहिती, या सावलीने मागच्या वेळी माझा डाव उलटवला होता. त्यावेळी हिचं काम अर्धवट राहिलं होतं, म्हणून तर राजकुमार साहेबांची भीती वाटते. पण आता ते काम मी पूर्ण करणार आणि राजकुमार साहेबांना खुश करणार. मोनिकाचं काहीच ऐकणार नाही. या सावलीचा काटा काढणार म्हणजे काढणार. बबलू, अरे काय चाललंय तुझं? जरा शांत बस ना. किती फेऱ्या मारतोयस? येईल सारंग त्याच्या वेळेत. बस जरा शांतपणे. काय वहिनी शांत बसू? तो तिकडे गेल्यापासून ना माझा जीव वर खाली होतोय. एक तो ओबीला सोडायला पण नाही आलाय तो कॅम्पला. मी सोडून आलोय. ती पोरगी बारीक तोंड करून गेली आहे. आता मी इथे पोचलोय, त्याचा पत्ता नाही. काय माहित कुठे अडकलाय. बबलू, एक विचारू? सावलीच्या मनात सारंगबद्दल अजूनही काही असेल का?
ते म्हणजे तुला काय वाटतं इतकी वर्ष ते एकमेकांपासून लांब राहिले म्हणून त्यांच्यात जे प्रेम होतं, जी आपुलकी होती ती संपू शकते का रे? माहित नाही, पण मला वाटत होतं की सगळं नीट होईल. पण आता परिस्थिती ना खूप बदलली. माहिती आहे मला, जगन्नाथजींनी मला खूप स्पष्ट सांगितलंय की त्या दोघांमध्ये कोणीही आलं तर परिणाम खूप वाईट होते. बबलू, पण काही केलं माझं मन मानत नाहीये. मला खूप असं वाटतं की त्या दोघांचा मोडलेला संसार पुन्हा चालू व्हावा. शेवटी देवाने बनवलेली जोडी आहे नाही. वहिनी हे तर मला पटत नाहीये, पण सावली वहिनी दुसरं लग्न केलंय आणि त्या व्यंकटेश सोबत संसार थाटलाय. त्यांना आता मुलगा पण आहे. आता हे सगळं असताना सारंग दादा परत कसा जाईल त्यांच्या आयुष्यात? बबलू, एक विचारू? हो. हे म्हणजे तू आता म्हणालास की सारंगने त्या कॅम्पच्या फॉर्मवर सही करण्यासाठी सावलीसमोर मुद्दाम त्या सुशिलाला समोर केलं होतं, बरोबर? ते खरं आहे, पण सारंग दादांनी स्वतःला वाईट ठरवण्यासाठी केलंय. बरोबर. मग सारंगने जसं सुशिलाला समोर केलं तसंच सावलीने व्यंकटेशशी लग्न झालंय हे फक्त सारंगला दूर ठेवण्यासाठी केलेलं नाटक नसू शकतं कशावरून? हा, आता मी विचारच केला नाही. असंच होऊ शकतं. ए, हा. काय कुठे होतास तू? किती वाट बघतोय तुझी मी. सॉरी ते जरा ओवीला सोडायला यायचं नव्हतं ना मला, म्हणून. ती आपला फोनवर फोन करते, बाबा कुठे पोचलास, अजून नाही पोचलास. सॉरी. सोडलं मी, आता नको टेन्शन घेऊ. टेन्शन घेऊ नको म्हणे. कसं नाही घेणार टेन्शन? काय माहिती तिकडे काय होत असेल. टीचरला फोन केला होता मी, तिच्या उचलला नाही. काय टीचर 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 लावलंय. सरळ सावली बोल ना आता. कोण आहे काय? कोण आहे? आपणच होत ना. नाही, ते ठीक आहे, पण काळजी तर वाटणारच ना मला. वहिनी जरा टीचरला फोन कर. परत टीचर बोलतो. हा, मग टीचरच आहे ना ती, ओवीची. टीचरला फोन कर. कदाचित माझा फोन नंबर बघून ती उचलत नसेल. बघ ना, जरा विचारपूस कर ना. नाही, मी टीचरला नाही कॉल करणार, मी आमच्या सावलीला कॉल करणार. चालेल? हा, कर सावली टीचरला फोन. मेधा ते 100 म्हणेपर्यंत तुमच्या सगळ्यांना लपायचं असतं बघा. सुरू करूया गेम. हा, चला. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. अरे वा, शिखर स्वतःहून ती योग्य ठिकाणी आले. इकडे कोणी आजूबाजूला पण नाहीये. आधी या पोरीला उचलून गायब करतो. हिच्या गायब झाल्याची बातमी कळताच ती सावली हिच्या शोधात नक्की धावत येईल आणि मग तिला पण कायमची गायब करून टाकेन. एका दगडात 2 पक्षी.